शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहे, तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राण शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर फक्त चारच माणसं जग सुखी करू शकतात. एक आई वडील, दोन संत, तीन ग्रंथ आणि चार भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं, माझं लेकरू मोठं व्हावं हे बापाला वाटतं, आणि हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे देवाला वाटतं. ही चार माणसं सोडता जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. चुकी झालंय. माणसं पैशावर प्रेम करतात. माणसाची व्याख्या लव इज इक्वल टू मनी, मनी इज इक्वल टू लव. पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे तो कमी बुद्धीचा माणूस जरी असला, लोक त्याला मानायला तयार आहेत. आणि जवळजवळ पैशावाल्यांक बुद्धी नसतेच. बुद्धी नसते म्हणून तर पैसे असतात. पण त्यांना बुद्धी नसताना सुद्धा आपल्याला त्याला मानावं लागतं. का? अक्कल नाहीये, मान आहे. परत वाक्य नीट आहे का? या जगातला एकही माणूस माणसात हे सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि त्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, त्याच्या पुढे तुमची ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही. तुम्ही हुशार आहे तुमच्या सासरवाडीला, तुम्ही हुशार आहे तुमच्या घरात, आणि म्हणून कमी बुद्धीच्या माणसाकडे पैसा गेला की धर्माचं वाटोळं होतं. तुम्ही बारीक अभ्यास करा, तुमचं डोकं काम देतं का मी काय म्हणतो? समोरचा माणूस सज्जन आहे, त्यानं तुम्हाला पैसे उसने दिले नाहीत म्हणून तो तुम्हाला दुर्जन आहे. पण तुम्ही दुर्जन म्हटल्याने त्या सज्जन माणूस दुर्जन होईल का? कधीच होणार नाही. का? सज्जन तो सज्जनच आणि दुर्जन तो दुर्जन. त्यात काय? हे बिगर मालकरी जी माणसं आहेत, ही किती जरी धार्मिक झाले, हे मोसमला काम दाखवणार, रस्सा पाहिल्यावर जी बाय काढणार. देव झोपू नाही तर देव बोकांनी घेऊ. सज्जन तो सज्जनच. आणि एकच वाक्य आहे, राम रावणाचं युद्ध कसं झालं याला एकच उत्तर आहे, राम रावणासारखंच झालं असं 9व्या अध्यायाचं म्हणणं आहे. रामाच्या आणि रावणाच्या युद्धासारखं दुसरं युद्धच झालं नाही. मग राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम रावणासारखंच झालं. मग एखाद्याला प्रश्न विचारला, आई कुणासारखी असते? आई सारखीच असते. हे बरे, आई सारखीच असते. त्याला उत्तर नसतं. आई आहेच. म्हणून अख्ख्या रामायणामध्ये तुम्ही अभ्यास करा, अख्ख्या रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी जेवढे युद्ध केले त्यात माणसाचा वापर केला नाही. एकही युद्ध प्रभू रामचंद्र माणसाशी खेळले नाही. जटायू जवळ केला, वानरा जवळ केली, पण माणूस जवळ केला नाही. का? उत्तर द्या पटकन. मोबाईल बंद करू दे. उत्तर द्या पटकन. सीता कोणी पळवली? रावणाने.
रावण राहिला कुठं होता? लंकेत. सीता कुठं ठरती? लंकेत. बोला लंकेत. लंका कशीच होती? सोन्याची. ही अवलाद जर सीता आणायला पाठवली असती, यांनी लंकेच्या भिताडाला इटच ठेवली नसती. यांच्या सोन्यावरून मर्डरी झाल्या असत्या. वानर बारी. आणि दुसरं कारण आहे, प्रभू रामचंद्राने किती सुंदर अभ्यास. हे बरे, प्रभू रामचंद्राने इतका सुंदर अभ्यास केलाय. ही अवलाद 90 बदलती. याला जर 90 खंब्या दिला आणि बोकड्याचा घोष दिला आणि 500ची नोट दिली तर हा याच्या बापाच्या बोकांनी बसत. हा अभ्यास प्रभू रामचंद्राने केला म्हणून वानर परवडली. पण माणसं नको म्हणून ज्या वानराने, नीट ऐका, ज्या वानराने इनामदारीनं काम केलं ते वानर प्रभू रामचंद्रांनी अख्ख्या गावात, प्रत्येक गावात ग्रामरक्षक म्हणून बसवलं. त्याचं नाव हनुमान आहे. म्हणजे हनुमान देव नाहीये, हनुमान देव नाहीये, हनुमान दैवत नाहीये, हनुमान ग्राम रक्षक आहे. तो जशी माझी सीता सांभाळली तसा गाव सांभाळ. आणि मारुतीरायाच अवतार भगवान शंकराचा आहे आणि त्याची शिवरात्र आहे. मारुतीराया अवतार, त्याला नरवराची ओवी आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्ती मंत शंकरू. भगवान शंकर अवतारच हनुमंतराय आहे. आणि हनुमंतरायाचं प्रत्येक गावात मंदिर आहे. का? शंकराचा अवतार आहे, इनामदारी आहे. कोणताही माणूस असू द्या, नको रे काहीच करू, कोणताही माणूस असू द्या, त्याला 2 वेळा मारुतीक जावंच लागतं. एकदा नवर झाल्या आणि एकदा नदीला जाताना. तो जरी म्हणला ना मी कोट्या दिशे चाल, माझ्याकडं इस्टेट आहे ऐका. म्हणजे हनुमंतराया हे ग्रामदैवत आहे. हे बरे, आणि खंडोबा, भैरबा, बिरोबा हे जे देव आहेत हे सगळे भगवान शंकराचे अवतार आहेत. अजून लोकांना माहितच नाही. मला लोकांनी म्हणायचं बिरोबा भारी, म्हसोबा भारी. हे भारी बिरी काय नाही, हे सगळे ह्या बाबाचे अवतार आहेत. आता खंडोबा आहे, खंडोबाचं नाव खंडोबा नाहीच आहे ना. खंडोबाचे भक्त असले कोणी तर नीट ऐका, खंडोबाचं नाव खंडोबा नाहीये, चुकीचे नाव आहे ते. खंडोबाचं खरं नाव आहे खडगधारी. खडगधारी, त्याच्या हातात खडग आहे म्हणून तो खडगधारी आहे. आणि त्याचं दुसरं नाव आहे म्हाळसापती. म्हाळसापती याचा अर्थ त्याच्या बायकोचं नाव म्हाळसा आहे, तिचा नवरा आहे म्हणून म्हाळसापती आहे. खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. खंडोबाची पहिली बायको नेवाशा तालुक्यातल्या तिम्मा शेटवाण्याची मुलगी आहे आणि ती पहिली अवतारात याची बायको होती. हो, जेव्हा समुद्र मंथन झालं आणि अमृत निघलं तेव्हा देवानी मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीच्या मागे भगवान शंकर लागले. तेव्हा पार्वतीनं शंकराला सांगितलं पुढच्या अवतारात मी माणसा होईल, तुम्ही खंडोबा व्हा, तेव्हा आपली गाठ पडेल. खंडोबाची दुसरी जी बायको आहे ती इंद्राची पोरगी आहे, तिचं नाव बानाई आहे. आणि खंडोबाचे 2 लग्न झाले. एक लग्न पौष पौर्णिमेला झालं आणि एक लग्न श्रावण पौर्णिमेला झालं. पहिलं लग्न नळदुर्गाला झालं, दुसरं लग्न पालीला झालं. आणि जेजुरीला खंडोबाची 2 मंदिर आहेत का नाही? अरे आहेत का नाही? आहे का? जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे
आणि त्या सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील राहत होता. आणि तो पाटील खंडोबाचा भक्त होता, पण शरीर कृश झाल्यामुळं त्याला दर्शनाला जाता येईना, म्हणून कडेपाठाचा खंडोबा खाली आला. असं शास्त्र आहे ते. म्हणून तिथे 2 मंदिर आहेत, 2 मंदिर. आणि बाणाईची उचलून नेली, ती खाली ठेवली. ती सवत म्हणून तिला राग आला महाशेला. मग कोण हे पटवून दिलं, म्हणून ज्यांचं नवीन लग्न होतं त्याने जेजुरीला जाताना जिथं बाणाईला खाली ठेवलं तिथून बायको उचलून वर न्यायची असते, असा नियम आहे. आणि ती बायको डायरेक्ट उचलायची नाही, घरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. जर बरगड्या बिरगड्या जागेवर राहिल्या मग ज्वारीच्या वावरात कपाशीच्या वावरात घेऊन हिंडायची. आणि पूर्वी एक खटी जर उचलली तर तुला ऍम्ब्युलन्सच. म्हणून पूर्वी असा नियम होता, बायको खालून वर न्यायची असा नियम होता. पण आता नवऱ्यांमध्ये बायको उचलायची ताकद नसल्यामुळे लोकांनी शॉर्टकट हाणला 5 पायऱ्या. आता सगळे लोक बायको किती पायऱ्यावर नेल्या? 5. दम कोणला ना. अजून 2-3 वर्षाने असे नवरदेव येतील फक्त उचलायची, येळकोट येळकोट जय माता. तरी काय तुझ्या 3 बाटल्या पाणी द्यायचं तू जाणार. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कपाळाला जो भंडारा आहे, हा भंडारा ही योग माया आहे. भंडारा ही निद्रा आहे. ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्यानंतर त्या जागेवर जे पिवळे कोंब फुटले आसनाखाली, ते पिवळे कोंबाचं चूर्ण म्हणजे हळद आहे. आणि तिला आयुर्वेद शास्त्रामध्ये नंबर 1 ची किंमत आहे. तिला वरदान आहे हळदीला. कोणतीही जखम हळदीने भरून निघते. मग जे खंडोबाचे भक्त अंगाला हळद लावतात ते खंडोबाचं वरदान आहे. ती योग माया आहे, ती लावला पाहिजे भंडारा. माया ती आयुर्वेदिक आहे. कोणत्याही कुत्र्याला जर जखम झाली तर हळद टाकतात. माणसाची सुद्धा कोणतीही जखम भरून निघते. ते आयुर्वेद शास्त्र आहे. हे आपल्या लोकांना काय माहिती, माहितच कुठं काय. मी सांगितलं तुम्हाला का माहित होते. अजून 100% बायांना माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झालाय. माहितच नाही त्यांना. माहित फक्त घट बसला न उठला. 9 किलो भगर गेली, 13 डझन केळं गेले, 14 किलो रताळा गेले. 3 घट बसवला आणि यानं बोंबील भाजून खाला. 80% भजन्यांना अजून माहित नाही का ज्ञानोबारायाचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी झालाय. हे कृष्ण जन्माचं कीर्तन करणाऱ्यालाच माहित नाही. काही नाही. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच जात नाही. आणि ते म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न. आणि जगातलं पहिलं महिला आरक्षण म्हणजे बरं, जगातलं पहिलं महिला आरक्षण या बाबांना आणलंय. कुणी कुणी महादेवाने. आता हे राजकारणी लोक म्हणतात आम्ही 7% दिले, 30% दिले. ते तुमचं तुम्ही पहा. हे पहिलंच होत. कसं होतं ऐका. या पट्ट्याला 2 मुलं आहेत. याला 2 मुलं आहेत भगवान शंकराला. एक मुलगा नंदी, एक मुलगा गुंजरावर फिरतो आणि एक मुलगा मोरावर फिरतो. हा पठ्या स्वतः बैलावर फिरतो आणि याची बायको वाघावर फिरते. मग महिलांना आरक्षण होतं कधी? पहिल्यापासूनच. शंकर पहिल्यापासून बैलावच आहे. पार्वती पहिल्यापासून वाघावच आहे. माझा तेच
आजही मी आपली बायको बचत गटाच्या मीटिंगला आपण हे बरे बस खाले अभ्यास करा. हा देव सगळ्यात आता माहित नसेल तुम्हाला, ज्या तुम्ही भाग्यवान गाव आहे तुमचं की शिवरात्र झाली काल, आज सोमवार आहे पण आज सोमवती आहे. असा पर्व कार्य करायचं. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला 2 योग सापडले, सोमवती अधिक शिवरात्र. आता त्याच्यात काही उपवास ज्यांना सोमवारचा उपवास आहे त्यांची पंचायत झाली. कालची शिवरात्र सोडायची कवा? मग काही लोक हुशार आहेत, त्यांनी दुपारा भगर खाली. हा त्याच्या बायकोचा सल्ला आहे, त्याचा दोष नाही. ती म्हणली भगर खाली का सोमवार मोडन शिवरात्र जोडन. येण्याचा बाजार आहे. आणि योगायोगे नाही तर सोमवती शिवरात्रीला जोडून सहसा जुने माणसं सांगतील बऱ्याच दिवसांनी हा योग आलाय. खरंय गोष्ट आहे, बऱ्या येत नाही असे योग. अजून एक योग 2 महिन्यानं आहे. शनिवारीच शनी जयंती येते आणि त्याच दिवशी शनी अमावस्या येते वैशाख महिन्यात. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगाला सुरुवात. मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं? हा बाबा तुम्हाला माहितच नव्हता. आणि परत असं बरं नाही खंडोबा भारी भैरोबा भारी. आता काही आमचे वारकरी काही आमचे वारकरी आहेत ते म्हसोबाच्या पाया पडत नाही. मी नाही, मी कोणत्याही देवाच्या पाया पडतो. याचं कारण काय? आपण म्हसोबाच्या पाया पडताना आपला पांडुरंग पाहायचा विषय संपला. देवांचे भांडणं लावून करायचं काय? हा तेच भांडणं गावात मिटाणं. आणि त्यासाठी आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. आणि तोही काकड्याच्या मालिकेतला. शिवरात्र झाली म्हणून काकडा काकड्याच्या मालिकेतला आहे म्हणून अभंगाला सुरुवात. आणि आता तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. बरे मूर्ख आहे का तू? तुमची माझी पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. परत गाठ नाही घेतली तरी चालेल. ही पहिली शेवटची समजायची. पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मॅच जीव काढायचा. तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळत, नाही तर काहीच कळत. पहिलंच काही कळलं नाही, कुठं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज कोणालाही. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तका उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय सांग. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तन करायचं का? भगवान महादेवापुढे कीर्तन आहे. तो आमचा बाप आहे, हे लेकरू आहे. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण लेकरू आहे, तो आपला बाप आहे. आपण फक्त फेटा बांधायचा, कमर बांधायचा. अजून एक सांगून ठेवतो वारकऱ्यांना, भजनांना, वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ मुळातच भगवान शंकर आहे. वैष्णव
विठाल आहे. त्याला परंपरा अशी आहे. आळंदीवरून चौघजण त्र्यंबकला आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. निवृत्तीनाथाला मायावी वाघ आडवा गेला. निवृत्तीनाथ गहिनीनाथाच्या गुहेत घुसले. गहिनीनाथाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. ते गहिनीनाथाने तो हात ठेवला. तो ज्ञानोबा यांच्या पर्यंत आला. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादली सरस्वती. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ. हे बरे बस खाली बस. वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ भगवान शंकर आहे. हे डोक्यातून विसरू नका. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात. गायक, वादक, गुणीजन, इनेकरी, चोपदार, बिबदार, पखवादे, विखवादे खाली बसलेले एकदम बारीक लक्ष द्यायचं. आणि आता कीर्तनाला सुरुवात. कारण आजचा अभंग थोडा अवघड आहे. तो काकड्यातला आहे. अभंगाला सुरुवात. फक्त बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर गंमत बिघाडली. पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा वादाचा प्रश्न आहे. डोकं खाजो बर का. उदाहरणार्थ मी मेलो, मला मोक्ष मिळाला हे मला माहितीये का? नाही. सावध राहा बर का. बरं, जे मला जाळायला आणते त्याला माहितीये का? नाही. ज्यांनी आग लावली त्याला माहितीये का? नाही. जे नालायक मला खांद्यावर घेऊन गेले त्याला माहितीये का? नाही. मग या व्यक्तीला मोक्ष मिळाला हा तुम्हाला आलेला अनुभव आहे की मनानं केलेली कल्पना आहे? करेक्ट. आपल्या मनानं केलेली कल्पना. आता आले जागेवर तुम्ही. मनानं केलेली कल्पना आहे. आणि तुम्ही हे बरे जा पटकन जाऊ दे लांब जाय. मला ते विक्षेप चालत नाही. मला आपलं ते तंतोतंत काम राहतं. आता ती मनानं केलेली गेलं बाबा कल्पना आहे. तुम्ही अंदाज कशावरून केला? तो मालकरी होता म्हणजे त्याला मोक्ष. तुम्ही आजारी आहे ना? नाही. बोला. तो मालकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला. मालकरी नीट मारतात असा ग्रंथ कोणता? नाही. मी मालकरी आहे, पोपटावानी बोलतो. मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो. तुम्ही काय अंदाज केला? तो दिंडीत जात होता. तुम्ही काय अंदाज केला? त्यानं काशी केली. तो काशीला गेला. या सगळ्या पप्याच्या आईपाशी मारलेल्या गप्पा आहेत. याला शेंडाई नाही आणि बुडूक आहे. आता ऐका, आता बारीक ऐका. 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात मरायची अटी आहेत. कुणाला लागलं तर लिहून घ्या. 8वा अध्याय असं म्हणतो, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 मरायला शुक्ल पक्ष असावं. 3 मरायला उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 मरताने माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणजे अन्न खाता खाता माणूस मरावा. या 6 अटीमध्ये जो बसतो त्याला 8व्या मध्ये शब्द आहे अर्चिरा मार्ग, मरण्याचा. आणि जो माणूस रात्री मरतो, कृष्ण पक्षात मरतो, त्याला चंद्रलोक प्राप्त होतो. त्याला 8व्या अध्याय शब्द आहे धूम्र मार्ग. म्हणजे मरायला 2 मार्ग आहेत, अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. पण जो माणूस भजन करीत देह ठेवतो त्याला जाग्यावर मोक्ष मिळतो असं ज्ञान करायचं. आता थोडं किचकट आहे की तुमच्या डोक्यात घुसलंय. आता माझं म्हणणं असं आहे, नामानेच मोक्ष मिळतो. नाम बरोबर मोक्ष आणि मोक्ष बरोबर नाम. इथं आले तुम्ही. आता इथं फायनल झालं की तुमचं नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर
नाम म्हणजे तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, शंकर म्हणा, गोपाल म्हणा, गोविंद म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, पण नामामध्ये मृत्यू बरोबर मोक्ष हे मान्य झालं तुम्हाला. तुम्हाला हे मान्य झालं का? बालच बदली झाले, अजून सुरू व्हायचं कीर्तन. हे मान्य झालं का? आता हा मुलगा पखवाद वाजवतो, हा तुम्ही त्याला हसा बोला, तो त्याच्या नादात आहे, मग त्याला जो आनंद मिळाला तो म्हणजे मोक्ष. आणि हा मोक्षाचा आनंद आहे, म्हणजे तो वर गेलो मिळतो हा विषय नाही. म्हणजे मोक्ष बरोबर नाम आणि नाम बरोबर. आता फिट बसले तुम्ही. दुसरा प्रश्न सुरू झाला. हे बाकीचं तुमचं तुम्ही पाहतो, एकादशीला मेला, सोमवारी मेला, पाहुणे गोळा करून मेला, हे सगळं पप्प्याच्या मावशीला सांगा, काय आम्हाला द्यायची घेत नाही. आमचा मुद्दा मोबाईल मध्ये गेले, लाईट बंद कर. आणि आणि आमचा दुसरा मुद्दा आता नाही किचकट जाऊ दे तिकडे. पहिला मुद्दा फायनल झाला का तुमचा? मला एवढं सांगा. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. आता दुसरा मुद्दा असा आहे, एखादा माणूस मेला त्याला मुक्ती मिळाली हे तुम्ही म्हणले कशावरून? तुमचा का पुरावा नाही ना काही? हा मेला आणि त्याला मुक्ती मिळाली असं नाहीये. नामात देह ठेवला की त्याला मुक्ती मिळते. दोन्ही मुद्दे क्लिअर झाले. नाम बरोबर मोक्ष, नाम बरोबर मुक्ती झालं. काय पाहिलं? विचारा ज्ञानोबा राहिला तेने मुक्ती झाली साधी. इथं सगळ्याला घामली होते. ऐका, नाम बरोबर मोक्ष, नाम बरोबर मुक्ती, दोन्हीचा विषय घ्यायचा नाही. आता ही मुक्ती मिळाली, जर भजन करीत असेल तर मुक्ती आहे, आणि भजन करीत असेल तर मोक्ष आहे. आता तिसरा प्रश्न थोडा अवघड राहिलाय, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. महाराज मंडळी द्या जरा, प्रवचनकार कोणी असले तर. माणसं मेल्यावर स्वर्गाला जातात का? आपलं किती डोकं खाजावलं तरच कळत, नाही तर बधीर व्हायचं लक्षण. स्वर्गाचा जायचा काय संबंध आहे? सरळ सांगा तुम्हाला. हे स्वर्ग, हे स्वर्ग, हे नरक आणि हे वैकुंठ माझ्या बजेट मध्ये बसत नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफडून मरा हा नरक आहे. तुमचं काय मत आहे? म्हणून महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 5-6 जण बसले. तुम्ही गण किती लावा, तुमचा वाटोळाच होणार. तुम्ही म्हणाल महाराज असं का बोलला, महाराज असं का बोलला? त्याचं उत्तर 16व्या अध्यायामध्ये, मी पुरावे तुम्हाला सकाळपर्यंत येणार. 16व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत, आपलं 73 ओव्या आहेत, आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती.
टक्का घेणं, दलाली घेणं, कमिशन घेणं, हा जो पैसा आहे हा आसुरी संपत्तीचा आहे. आणि ज्या घरामध्ये पापाचा पैसा येतो त्या घरामध्ये तिसऱ्या पिढीला येडा मुलगा जन्माला येतो आणि त्या घराचा सुपडा साफ होतो. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत प्रत्येकाच्या घरात एक माणूस येडा आहे. येडा नसला तर बेवडा तरी आहे, बेवडा नसला तर नादी तरी आहे, पण खटका आहे. खरंय का खोटंय बोला? आता हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे मी बोललो ते नेमकं घरात आणि माझ्या मोखंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. मी 31 वर्षापासून तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी होईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. इथं 3 जण आहेत. हे बोंबलत होतो तेव्हा निघाले 3 जण या असं. आणि मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होती. 25% ग्रामपंचायत सदस्यांना सह्या येत नाही. हे मी बोलत होतो. मी बोलत होतो पुरी पळून जातील गेल्या. आणि मी बोलत होतो बायको मिळणार नाही. पैसे देऊन बायको नाही. 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. दोघांची तुमच्या जत्रात गाठ पडली. हनमारा मार्या. खरंय का खोटंय बोल? मोबाईल बंद कर. हा विनोद नाहीये. जरा बारीक ऐका आणि परत वाक्य नीट ऐका. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. खरंय का खोटंय बोल? मग कशाला पाप करून पैसा कमवायचा? काय कर? मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. रात्रंदिवस तुम्ही लबाड्या करून इस्टेट कमवली कोणासाठी? 2 मिनिटांनी उत्तर द्या. मी थांबून राहतो. पोरांसाठी. तुम्ही मेल्यावर तुमची पोरं इस्टेट सांभाळू शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्हाला झक मारायला सांगितलं का? चला दुसरा प्रश्न आहे. त्याला 5 मिनिटं देतो तुम्हाला सगळ्यांना. बरे निर्वास 5 मिनिटं देतो. 5 मिनिटांनी मला कोणी उत्तर द्यायचं. आयुष्यभर तुम्ही आणि मी जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो. आता काय झालं? महिला मंडळ तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे तुझ्या कपाटात. जर तू खाली पडली साड्या जर वरून पडल्या मी सांगायचं. मला सांगा तुम्ही एवढे कोटीचे बंगले बांधले त्याला झोपाळा केलाय. झोपाळा त्याच्यात बसणार का? मेलो. कधी हौद बांधलाय घरात. हौद पोहायला त्याच्यात पोहणार का? बोला पटापटा पटापटा बोला. 50चे बोला पटापटा. 50चे झाले. 50चे झाले. खोटं बोल नका. 50चे झाले. शुगर आहे. बीपी आहे. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहे. मूळव्याधाचा ठणका चालू. फॅन लावायची वेळ आली. माझं फॅन
चला चला पुढे चला मूत खडा वळवळ कसे झोपताना गोळ्यांचा डाबाचे पालतं व्हायची गोळी उताना व्हायची गोळी तोंड वासवायची गोळी तोंड मिटवायची गोळी काहींना जेवताना 3 गोळ्या खाली बसताना एक पुन्हा उभं राहतात काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तर इकडं होतं मग इंद्रिकाचं वाक्य ऐकायचं का ए पोरांना ए पुरी या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे हे सांभाळा खरं आहे का खोटं आहे बोला तू मोबाईल बंद केला बरं येणार का शरीर सांभाळा ही संपत्ती आहे हे गेलो याला काय करायचं आता हे दोन्ही पोर आहेत वाजवतात लोक त्यांना मानतात त्यांचे फोटो पत्रिकेत लावतात त्यांच्या पदव्या लिहितात महामेरून मुर्धुम मेरून मिरू नाही निघाले गायकाच्या अगोदर शब्द लागतात गंधर्व कशाला म्हणते माहिती का पहिली बायको असताना चोरून दुसरी बायको केली तर त्याला गंधर्व माणसं म्हणते ना ती का लग्नाची आहे का ती गंधर्व काय आता हे कोणी पोरांना लोक मानतात कवर यांचे हात चांगले कवर हात संपले ना यांचे कुत्रा हात खाणार नाही विनोद समजू नका पक्वा देणं हाताला जपलं पाहिजे हे भांडवल आहे आपलं याला सुरीचा स्पर्श होता कामा नाही याला ब्लेडचा स्पर्श होता कामा नाही याला जखम होता कामा नाही साधन आहे आपलं गायकांना घशाला जपलं पाहिजे फुकट मिळालं म्हणजे 3 मिसळ 9 वडे मिसळ 3 आणि कीर्तनकारांना अख्ख्या शरीराला जपलं पाहिजे नाही त्याने वेळेतच झोपलं पाहिजे वेळेत उठलं पाहिजे तुम्ही मला 31 वर्षापासून पाहता मी जसाच्या तसा आहे मी माझं वजन सुद्धा 55.1 होऊ दिलं नाही आणि 54.9 होऊ दिलं नाही कवाई मोजा 55 आणि रात्रंदिवस डांबरीवर आहे रात्रंदिवस 31 वर्ष माझे डांबरीवर गेलेत महाराज 31 वर्ष खाणं डांबरीवर केस कमी आहेत माझ्या अंगाची एवढी गाव पाहिजे माझी इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात कुणाला 10 जन्मात होणार नाही 80-82च्या खाली महिना काढत नाही 80ला तर दगडावर आपटा येऊ नये काल तर 4च काढले शिवराज 3 तास चालू करतो आता सकाळी संभाजीनगरला होतो तर आता इथे हो आमच्या बोलण्याच्या लोकांना राग येतोय पण शरीर वाक्य ऐकायचं केंद्रीकरचं अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले कोण कोणाची बायको नाही कोण कोणाची प्रियशी नाही कोणाला वेळ नाही खरं का खोटं बोला अंगातली ताकद संपले काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी घालत मेंदूत ती प्रेमच करीत नाही ती फक्त तुझं ATM मोकळं करते तिला काय त्रास आहे बॅलन्स तू टाकतोय सिम तू टाकतोय हँडसीट तू घेऊन दिलाय तू गाडीवर फिरतोय पेट्रोल तू टाकीतोय ब्युटी पार्लरचा खर्च तू करतोय चपला तू घेतोय तिला त्रास का ती फक्त तुझ्या गाडीवर बसून हिंडणार हॉटेलिंग तू करतोय आणि तू म्हणला माझ्याशी लग्न करतो ती म्हणली मी एंगेज आहे आणि एंगेज म्हणल्यावर तुझं टेन्शन वाढलं तू 90 सुरू केली जिंदगी माझी बरोबर आपल्या जगण्याला आता मजा पाहिजे का जगायचं का जिच्यावर जळत होतो तीच इश्क ही मेरी जिंदगी है फूल है गुलाब का आणि प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा ती गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ तुला छोटं फुल आहे सूर्य फुल वापरा काय प्रेम पोरांना नीट आहे का हे हृदय इतका हलकट नाही हे हृदय इतका हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतका हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं
अंगातली ताकद मोबाईल बंद रे अंगातली ताकद आणि तो अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तर तुम्ही जगातून संपले याच्यावर तुमचं काय मत आहे? म्हणून शिवरात्रीला एक वाक्य आहे शिवरात्रीला एक वाक्य ऐका ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. बोला तुमचं काय मत आहे? मित्र खास म्हणून बाईला म्हणलं पाया पडतो तुमच्या आपल्या घरातल्या गुप्त गोष्टी कधी कोणाला सांगायच्या नाही. पुरी बागळ बावळ नाही का रे पुरी सरळ बस दाट काय काढते त्याला शांत बस. मी तळतळील बोलणारा मनुष्य महिला म्हणलं भांड्याला भांडण लागणार आहे घरात थोडेफार भांडणं होणार आहे आणि भांडणं जर झालं नाही तर ते घरच नाही. म्हणून आपल्या घरातली सुनेची माहिती सासूची माहिती कधी शेजारच्या बाईला सांगायची नाही. माहिती काढणं हा तिचा धंदा आहे आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन भुकणं हा तिचा खरा धंदा आहे. हसण्यावर नेऊ नका. शेजारची बाई 10 मिनिटं घरात आली पटणार नाही तुम्हाला. काही विधवा जगली विधवा जगली काही शेजारच्या बाईनं काल भरले तर दसऱ्यात पुत्र शोकाने मेला तरफडून मेला दसऱ्यात मेला राजा दसऱ्यात. पण काहीच्या डोळ्यात पाणी नाही आलं. हा शेजारच्या बाईनं त्याला तेवढं टाईट केलं होतं मरू द्या दसऱ्यात पण तुझा गाडीवर बसू दे आणि हिचा वनवासाला जाऊ दे. ध्यानात ठेवा कधी शेजारच्या बाईला आजपासून स्पष्ट माझं नाव सांगा तिला. मी कोणी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलंय पण आपल्या घरात एंट्री द्यायची नाही. आणि पोरांना सांगून देतो पोरांनो आपल्या गुप्त गोष्टी कधी मित्रांना सांगायच्या नाही. हो हे कधी ध्यानात ठेवा. सायकोलॉजी सांगतो तुम्हाला याला विदूर नीती म्हणतात. आपल्या ज्या गुप्त गोष्टी आहेत काही असतील सर्च पे गुगल पे काय असेल ते आणि आपल्या गोष्टी मित्राला सांगायच्या नाहीत. खूप गुप्त गोष्टी त्याचं कारण आहे यदा कदाचित जर तुमची तुमच्या मित्राची दुश्मनी झाली तर ती गुप्त गोष्ट तो ढाल करून तुम्हाला संपू शकतो. खरं का सांगायचं नाही. तुम्हाला एकच वाक्य सांगतो ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला आहे. आज 80% लोकांचं जीवन फक्त मित्रांनी बर्बाद केलंय. खरंय का खोटं? 80% लोकांच्या जमिनीला गिराईक लागलंय याला कारण मित्र आहे. हसण्यावारी नेऊ नका. नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होत आहे. नवरा बायकोला मारतोय हे कुणालाच माहित नाही मित्राला माहिती आहे. त्याला मित्राला सांगितलं पाहिजे ती पोरगी नेऊन घाल ती मुलगी. उद्या जर बिचारीचा फटका बसला ती पोरगी जर मेली ना तुझी खानदान जाईल हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. बटस पोरगी नेऊन घाल तिच्या बापाला बोलाव. पण ती पोरगी गरीब घराण्यातली असल्यामुळं बिचारी सण करते. पण ती जर मेली ना तर तुला त्यांना ठेव सगळे माफ करतील तिचा बाप तुला माफ करणार नाही. पोरगी नेऊन घाल हा सल्ला मित्राने दिला पाहिजे. तुमचं काय मत आहे? मित्र दारू पितोय त्याला मित्र सांगितलं पाहिजे इकडे एक तर दारू सोड नाही तर दोस्ती सोड दोस्ती सोड. तो म्हणला का अरे माझ्या बापाच्या दारू पायी माझी आई आयुष्यामध्ये कधीच शेतात गेली नाही पण आज माझी आई पदार तोंडाला लावून शेतात कामाला जाते. माझ्या आईनं आयुष्यात कधी डोक्यावरचा पदर सरकू दिला नाही पण माझी आई बांधावर जेवायला बसली ना तर लोणचं भाकरीला सोडून खाते माझ्या बापाच्या दारूमुळे. माझी गुजीरवाणी मुलगी आहे 9वीला आहे. अख्ख्या वर्गात हुशार आहे पण तिला 50 रुपयाची फी नाही वही नाही
म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. वर्गातली मुलं तिला हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. आणि माझी मुलगी रडत मधल्या सुट्टीत घरी येते आणि मुलगी आईला सांगते, आई शिकायचं नाही मला, नाही शिकायचं आई मला. आई बाळा आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. ती पोरगी म्हणते, आई मला वय नाही ग. पोरगी आई पदर पुढं करते आणि लुगड्याच्या पदरातून 50 रुपयाची नोट मुलीच्या हातात देते. ती मुलगी 50 रुपयाला मिठी मारते आणि आईला कोवळी मारून सांगते, आई मी तुला 80% मार्क पाडून दाखवीन, पण मी नापास होणार नाही. पण माझ्या बापाच्या दारूमुळं मला वर्गात मुलं हसतात याचं वाईट वाटतंय. आज 25% लोकांच्या घरातली पोरं बाप दारू पितोय म्हणून उपाशी झोपतात. बोलेल कोण? जो बोलेल त्याची क्लिप करायची, जो बोलेल त्याची बातमी करायची, जो बोलेल तो टीव्हीत नेऊन घालायचा आणि त्याचा खुटा चुपटायचा. हा नियम आहे. त्याला लवकर मरायचंय त्यानं खरं बोलायचं. तुमचं काय मत आहे? मी 1000-1500 शिव्या खाणारा माणूस आहे दिवसभर, हलक्या हाती. खरा बोलला का तो मेलाच. तुमचं काय मत आहे? खरंय का खोटं? या कीर्तनातलं कोणतं वाक्य खोटं आहे सांगा. तुम्हाला पटणार नाही. पुढे एका मिनिटात सांगतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? बोला कोण? बोलायचं कुणी? कुणी बोलायचं? बोलला तो ठेवायचाच नाही ना. जो बोलेल त्याचा उद्या डाव वाच. खरंय का खोटं आहे? बोला. कुणी बोलायचं? शिक्षकाला शाळेत मारायचं नाही. मारलं शिक्षकानं तर गावातल्या पुढाऱ्याला त्याचं भांडवल झाल्याशिवाय राहत नाही. तो त्याच्या बदलीचा गेम केल्याशिवाय राहत नाही. त्याचे गावातल्या ज्या पोराला मारलं त्याचे 2-4 मित्र येऊन गुरुजीला दम दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे शाळेत विद्यार्थ्याला मारायचं नाही. गावातल्या म्हाताऱ्या माणसांनी पोरांना बोलायचं नाही. 4 गोष्टी चांगल्या कोणी सांगायचं नाही. सांगितलं तर त्याचा स्टेटस, त्याचं इंस्टाग्राम, फेसबुक लाईव्ह, तो मिळालाच. खरंय का खोटंय? बोला. त्याच्यामुळं मिश्या फुटेल नाही. मिश्या तरी 90 आणतात. मिसरूड नाही. मिसरूड मिशीत नाही. एवढं कब्र बांधल टाईट होत. टाईट. 4 जण फुल पेले आणि मोटरसायकलवर बसले. 4 कुठं बसला असेल? गॅरेजवर. तंगड्या फाकेल. दोन्ही बॉल सटकले आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं. काय वाग सांगू का मी? डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुणाही नाही सरी. खरंय का खोटं? असं बोललं का इंद्रिकेची टाईप नका घेऊ का? तो काही बोलतो. आणि मी काय येणार बी नाही का? मी काय गवठाला आंबा म्हणतोय का? महाराज मी रोज 90 फडणवीस करणारा माणूस आहे आणि गुन्हा फक्त खरं बोलतो. मी बोललोय खरंय का खोटंय? बोला. लोकांना राग येतोय पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे सांगा. द्याला मला शिवाय काय द्यायचा फरक? मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. पण मी तळतळीने बोलणारा माणूस तुम्हाला पटणार नाही. मला या 4 वर्षामध्ये बापानं खांदा दिलाय मुलाला. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? काय कमवलं मला सांगा. बनेल म्हणालं तर बापानं पलटी करून घातलं ही त्याची चूक आहे. बापानं हमाली केली हे त्याचं चूक आहे. मनाला विचारा. बनेल म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलंय. चप्पल तुटली तर पायाला सुतळी बांधली आणि त्याचा पोरगा त्याच्या देखत मोरतोय. काय कमावलं तुम्ही मला सांगा. काय तुमच्या पैशाला करायचं मला सांगा.
तुम्ही फक्त गाड्याच घेतल्या, बंगल्याच बांधले, बायका सोन्यानं वाकवल्या, पैसेच कमावले ना, तुम्ही संसारात फेल गेलेली माणसं आहे. घरद्या घ्या, जमिनी घ्या, गाड्या घ्या. अरे नालायक पोरं पैदा केल्यावर इस्टेट वाढवायची का? विचारा ना तुमच्या मनाला प्रश्न. मी बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे खोटं आहे? महाराज आई जिवंत आहे. हे बरे आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. सांगा काय कमवलं तुम्ही आयुष्यात? 3 रंगाचं लुगडं नेसली ही तिची चूक आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले ही तिची चूक आहे? मुलाची फी भरायची तर तिला कान आरशापुढे केला आणि कानातलं काढलं आणि हातावर घेतलं आणि नवऱ्याकडे मोडायला दिलं. नवऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा हातावर पडल्या. नवरा म्हणला मोडू नको. ती म्हणली माझं खरं सोनं जर चांगलं होत असेल तर मला ह्या सोन्याचं काय करायचं? आज या 4 वर्षामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळी, एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहितीये त्यांना माझा बाप गेला, काय माहितीये त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहितीये त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक आंघोळ का घालतात, आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी, आणि तीच पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ती पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं ती शाळेतल्या पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, नाही मेलाय तुझा बाबा, तुला बाबा नाहीये. ते पोरग घरी येत आईला म्हणत आई मेलाय ग माझा बाप मेलाय. हे आज 3रीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. आज स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय वाटेल. कसायाला गाय देणं, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवलं ते हे बेवड्यांची, इतकी नालायक. यांनी भांडे विकून दारू प्यानारी लोक आहेत. लुगडे विकले, लुगडे दळायला गेला दळणच. विनोद हा विनोद, हा विनोद. आणि याला फक्त 4 कारण जबाबदार आहेत. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर आणि 4 आई बापांनी पोरांचे केलेले लाड. बारावीचा पेपर झाला परदिवशी, आता 10 तारखेला. सुपरविजन घ्यायला शिक्षक नको म्हणते. कॉफ्या पुरवणारी बाहेरचे आहेत आणि 12वीच्या पोराला कॉफी देणारा 10वी नापास आहे. आणि तो खिडकीतून गायक देतोय आतमधून. तुम्हाला इथल्या इथं प्रयोग दाखवतो. शाळेतले पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान. हे सावधान आहे. मी सावधान म्हणतोय, तू तंगड्यावर करतो. सावधान. बारीक ऐका आता सगळे सावधान. या कानपट्टीत ठोन देते, ठोन एक. तुला सावधान करत आहे. बैठे बैठे सावधान. रिलॅक्स. रिलॅक्स. 10वीला कोण येतं? 10वीला येतोय ना? 9वीला कोण येतात? इकडे बघ माझ्या बाकीचे दात ना करू. मला कळलंय तो 9वीला आहे. तू नको सांगू. शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी.
In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? बाकीचे जात ना काढू नाही. त्या मागचा कितीला आहे? 9वी. सीमी का मराठी? मराठी. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. हा न्यूटनचा कितवा नियम आहे? 4था. हा? 3रा. येण्याचा बाजार सर्व बसा पटकन. शेजारचा कितीला आहे? 8वी. सीमी का मराठी? मराठी. दगड हा पदार्थ स्थायू, द्रव का वायू? वायू. हा त्याच्या शेजारचा कितीला आहे? टी शर्ट वाला. 6वी. सीमी का मराठी? सीमी. बापाच्या बायकोस टिम टिम म्हणतात वाईफ. ए कोण ना ए बरे हे थोबाडाचं काढ. ए 10वीला पोरींमध्ये कोण आहे? नाही. 9वी. तुम्ही सगळे अंगणवाडी दे का? हा. ए सर्व सगळे आमच्या उत्तर. आता हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. टिंब नदीमध्ये टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. ज्ञानेश्वरी नदी. हे पोरानो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे? आरची. आणि तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या परशा. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? आप्पाच्या. आता एक ते नवीन आलंय ना, झुकेगा नाही. आता एक नवीन आलंय ना, आणि झुमकेवाली. करेक्ट. आता गावात ऐकू गेलं पाहिजे. जोरात सांगा. आना आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता हे जर मी बोललो असतो ना, मी त्यांनी क्लिप केली असती. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या आणि इंदुरीकर मुलांना खाली जाऊन बोलले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई. आता यांचं काय करणार? बरोबर मी बोलतोय, खरं आहे का खोटं आहे? आता उघडी
खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. देवाला 2 मुली आहेत. हे बरे, देवाला 2 मुली आहेत. महाराज 20 तारखेला म्हणजे शुक्रवारी 10वीचा पेपर आहे. आता 12वीचा एक झालाय. 5 मिनिटं सुद्धा पोरं अभ्यास करीत नाही. तू कितीला आहे? 12वी 8ला आहे. हा 9वीला आहे. तू 12वीला आहे? 9वीला आहे? 12वीला आहे ना? 8ला नव्हतं. तू 8ला आहे. तू सायन्सला नव्हतं. सायन्सचा चेहरा नाही तुझा. सायन्सचा चेहरा नाही. मी सायकोलॉजीतला लय तज्ञ माणूस. हा तुझा सायन्सचा चेहरा नाही. तू 8ला होता 12वीला. बरोबर आहे. तुझा एक विषय सामायला राहिला आहे. एक विषयात नापास आहे तू सामायला. मी अशी नजर जरी टाकली लगेच सांग. तशी माणसावर नजर टाकली तर अख्खा इतिहास सांग. आपल्याला हेच उरका ना. अशी नजर टाकली तेव्हा त्या पोराला पोरीने धोका द्यायला एका निघालं का नाही ते लगेच सांग. अशी सायकोलॉजी येते. त्याला माणसाच्या चेहऱ्यावरून त्याची टॅलेंट कळत असते. हा हे व्यापारी आहेत. मग काय करतो? 11वी 8ला येतो. सायन तुला मॅथ आहे ना? मॅथ आहे का? साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू. तुला व्यापारामध्ये इंटरेस्ट आहे. खरं आहे का खोटे? आतलं व्यापार शेअर व्यापार करणार तो माणूस मोठ्यापणे. हे बाई 2 विषयात ना पैसे सांगायला. तू कितीला रे? त्याला काय माहिती किती. तू कितीला आहे? कितीला आहे? 4थीला. घड्याळाला काटे किती? 12. तुम्ही कुणासाठी इस्टेट कमवू राहिले हेच समजा ना मला. बरोबर मी बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे? ऐका आता लय बारीक ऐका. देवाला 2 मुली आहेत. 2 मुली आहेत आणि पाया पण सांगतो पालक वर्गांना सगळ्यांना. मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. मुलं बाळ जर चांगले असतील तरच कष्टाचं चीज होतं. आपण काय केलंय महाराज? बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे सध्या. खरंय का खोटं आहे? पोराची मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बोलून कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आहे. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इष्टीला का? बोला ना बोला. मला का पाप करायला? इष्टीला का? काडी लावायची आहे का? डाळ गुंटे का? पण दाद्याचं कर्ज. नवी नवरी पाहिजे ना बाईला. म्हणलं नवी नवरी वा वा कशी सिस्टमॅटिक राहते. हा पदर सरकू देत नाही, बोलणं एकदम व्यवस्थित. टिंबमध्ये येऊनच बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कशा वय टिंबदी ती अडपटच होती. एव्हा तेव्हा केव्हा. आणि नवी नवरी घरात जर आली ना, घरात पदर सरकू देणार नाही. शेळ्यांचं काढणार, सासऱ्याचं धोतर धुणार, सासूचं लुगडं धुणार, सगळी कामं करणार आणि येईन त्याच्या पाया पडणार, येईन त्याच्या पाया पडणार. नवीन नवीन आता ती सासू बोली, ती म्हणती जाऊन बाई माझ्या काकाचं उशीर झालं बरं का.
पण वस्तू लय खास मिळाली. मी तर म्हणलं पप्प्या देवाला सोडायला होतो, पण देवानं घरं ऐकलं ना. पप्प्याचं फार चांगलं झालं बाई, भारी झालं. घरही झाली ती, शेळ्यांचंही पाहती, सासऱ्याचं धोतरही धुती. मी तर आता थोडी मोकळी झाल्यासारखं मला वाटायला लागलं. हे पहिल्या आठवड्यातलं सांगतो बघ. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली, पप्प्याचं तिचं जुगार जमलं. काही नाही विचारायचं काय चाललंय, काय चालायचं, तो झोडाय माणूस नाही गं. पोरानं खरंय का खोट आहे? काय झालंय, काय झालंय, प्रत्येक गावातली माणसं गावातल्या झेडपीच्या शाळेकडे दुर्लक्ष करतात आणि खरे मुलं झेडपीच्या शाळेत तयार होतात. तुम्ही अभ्यास करा, सगळे MPSC पास झालेली मुलं झेडपीचे, सगळे क्लास 1 अधिकारी. मग गावातल्या झेडपीच्या शाळा बंद पडायला लागल्या, याला कारण गाव पुढारी आहेत. होतच नाही राहिलं 4 पोर 2 गुरुजी, 6 पोर 3 गुरुजी. नाही, गावातल्या शाळा चांगल्या बनवल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि सर्वसामान्य माणसाचा मुलगा गावातच शिकू शकतो. आज मजूर वर्गाची पोरं कुठे शिकते? ती काही लाख रुपये 50,000 भरू शकते का? मला सांगा. ही गावातल्या पुढाऱ्यांनी गावातल्या शाळेत लक्ष दिलं पाहिजे. ते आम्ही बोललो का बिघडलं. आणि देवाला 2 मुली आहेत. पहिल्या मुलीचं नाव आहे बुद्धी, आणि बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली, आणि तिला काम नावाचा नवरा करून दिला. आणि काम नावाचा नवरा ते काम नावाचा नवरा या शरीरात आला. काम नावाचा काम नावाचा नवरा शरीरात आला की बुद्धी भ्रष्ट होते. आणि त्या पुरीला काम नावाचा नवरा आहे आणि वासना नावाची सासू आहे. जरा नीट आहे का? काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे, आणि वासना नावाच्या सासूला दंभ नावाचा नवरा आहे, म्हणजे तो तिचा सासरा आहे. ते बरं कान पेट गेले. हा, देठ होऊन दे, तुम्ही सांगतो देठ होऊन. हा, आणि तिला 4 नंदा आहेत, आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि ती मुलगी याच्यात राहते. शाळेतले पोरं पटकन सूर्याचा प्रकाश मर्यादित का अमर्यादित? मर्यादित, बरोबर आहे. दिवसा नाही, दिवसा आहे, रात्री नाही, पण ज्ञानाचा प्रकाश विश्वव्यापक आहे. आणि असा ज्ञानाचा प्रकाश तुमच्या हृदयात जर भगवान शंकराच्या शिवरात्रीने पडला तर काय होईल? सहस्र दीपे दीप कैसे प्रकाशने प्रभा, सहस्र दीपे दीप कैसे प्रकाशने प्रभा, सहस्र दीपे दीप प्रकाशने प्रभा, सहस्र दीपे दीप प्रकाशने किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे,
खासदाराची किंमत जिल्ह्यात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात आहे. विश्वात आहे. आणि अशा दिशा किती रे? दिशा दिशा 8 म्हणणारी बोटवर करा. हे काय नाही, 4 म्हणणारे बोटवर करा. खरं खाली हात. दिशा 10 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, अप्पर, डाऊन. 10 दिशा आहेत आणि 10 दिशांना प्रकाश आहे. म्हणून शिवरात्र ही अनादी कालापासून चालू आहे. आणि त्यासाठी मला खुणवायचं नाही. तुम्ही 9 वाजले, तुमचा आज विचार काय उठाय बिठायचं काही नाही. आज गायक वादक गुरुजन पण महत्वाची व्हीआयपी मध्ये सगळ्यात तरुण पोरांना एक वाक्य सांगू का? लय राग येईल तुम्हाला, सांगू का? तुम्ही मला शिवी द्याल, सांगू का? सांगू का नको? अरे सांगू का नको? सगळ्या पोरांना सांगतो. पोरांनो, इंद्रिकचं वाक्य आहे, जंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. का पोलीस बांधव सांगतील ए बरे कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय. लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले, तुम्हाला माहित नसेल अजून 10 वर्ष शिक्षा आहे. आणि सगळ्यात वाईट आहे, आता त्याला जामीन नाहीये. पूर्वी त्याला जामीन होता. दुसरी गोष्ट आहे, आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखवा लागतो. आणि तो जर चुकीचा मिळाला, कार्यक्रम संपला. तिसरी गोष्ट, आतापर्यंत आतमध्ये गरीबाचीच गेले, मोठ्याची कधी गेले नाही. आणि मोठे जाऊन घेणारही नाही. आणि पुढचं ऐकलं तुमचं डोकं बंद होईल. शेतीवर, कपाशीवर, तुरीवर, द्राक्षाच्या बागावर, ऊसावर संसार होणार नाही. शेतकऱ्याच्या पोराला साईड बिझनेसच केला पाहिजे. गारगार विका, कुल्फी विका, पाव विका, बटार विका. आता सुट्ट्या लागतील पोरांनो, सुट्टीमध्ये मिळेल ते काम करा, पण 50 रुपये कमवायची ताकद ठेवा. पेपर विकणं कमीपणा नाही आहे, पाव विकणं कमीपणा नाही. कष्ट करून जगणं हा स्वाभिमान आहे आणि लाचारीनं जगणं हा अपमान आहे. आणि हे जर तुम्ही माझं आत्ता ऐकलं नाही तर आपली आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. पोरांनो, तुम्हाला हे वाक्य मी काय सांगितलं त्याचं उत्तर ऐका पोरांनो. तुमची आईन बाप जर गेले ना, तर तुम्ही मला फक्त 1 महिनाभर भाऊजाईच्या हाताखाली जगून दाखवा, मग तुम्हाला कळेल इंद्रिकर काय म्हणतो. उशिरा आले तर भाकर झाकून ठेवणारी आई आहे, उशिरा आले तर घर उघडं ठेवणारी आई आहे. पण एकदा आईन बाप गेला, हे भाऊ बिऊ कोणीच नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत. हे मित्र काय नाही, मित्र तर लबाड. काही पोर म्हणतात माझे मित्र माझी वाट पाहत्या. नालायक आहे तू पाजायचं बंद कर, मित्र खलास. आणि मित्रांच्या बाबतीत एक वाक्य सांगतो, जे मित्र तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच तुमचा गेम करतात. हे ध्यानात ठेवा. आणि दुसरी कामं करा. यात्रा कमिटी, गायक वादक गुणजन मंडपवाले, माय सिस्टमवाले, आजच्या कार्यक्रमाचे महाशिवरात्र महोत्सव यात्रा पर्वणी, आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य तानाजी सीता शेजाळ, तहसीलदार पेण, जिल्हा रायगड, कार्यक्रमाचे आयोजक समस्त सावे ग्रामस्थ सांगोला, सगळ्या मंडळीच्या पाया पडतो. आपल्याला आता माणसं वाचवायची नाहीत, आपल्याला आता धर्म वाचवायचा आहे. काही झालं तरी तुम्ही आणि मी धर्मासाठी एकत्रच पाहिजे. तुमचं काय मत आहे? पॉलिटिक्स नंतर,
साहेब नंतर, पक्ष नंतर, नेता नंतर, पहिला धर्म. खरंय का खोटं आहे मला? कारण आता संकट माणसावर नाही आहे, धर्मावर आहे. तुम्हाला मला एकत्रच राहावं लागेल. तुमचं काय मत आहे? राजकारण विषय सोडा, त्याच्यात काही होऊ शकतं. ते काय सकाळी भांडू शकतात, दुपारी एकत्र बसू शकतात, सायंकाळी वायले निघू शकतात, पहाटी परत एकत्र येऊ शकतात. ते त्यांच्या मनाचा प्रश्न आहे. त्याला काय आपण सांगू शकत नाही. ती बुद्धिमानच आहे. त्यांना जसं जगायचं तसं ते जगू शकतात. पण आपल्याला जगायला आधार काय? आता हा पोरगा 12वी झाला, म्हणजे 18 वर्षाचा झालाय तो. 18चा पुरा झाला आता, 19 वर्ष लागलंय त्याला. आता तो ग्रॅज्युएट व्हायला अजून 4 वर्ष जाणार आहे. म्हणजे तो 25ला ग्रॅज्युएट होणार आहे, 26-27ला BEd करणार आहे, 30ला जॉईंट होणार आहे. त्याला पहिला पगार 36ला मिळणार आहे आणि तो रिटायरला 46 होणार आहे. खरंय नको ते. मग त्यानं बायको करायची का? रिटायर झाले काही लोक, परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काहींनी 20 लाख भरले तर 6,000 घेतात. चित्र अतिशय वाईट आहे. जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. आणि ही गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. आज काय पादपुणी मंडपवाली माई सिटीवाली, मी तुमचा आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. माझ्या बोलण्याचा राग येतोय, पण कुणीतरी बोललं पाहिजे. तुमचं काय मत? आम्ही तरी किती दिवस लोकांच्या शिव्या खायच्या. आता हे कॅमेरेवाल्याने क्लिपा बिल्पा करणारे ह्या लोकांनी मागच्या महिन्यामध्ये माझी अशी क्लिप केली. मला पेशंटचे कपडे घातले, ऑक्सिजन लावला आणि खाली लिहिलं इंदुरीकरांनी अखेरचा स्वाद घेतला. म्हणजे मी मागच्या महिन्यात मेलो म्हणजे विषय भेटला. आता परत 5-6 दिवसापूर्वी यांनी अशी क्लिप टाकली का इंदुरीकर रस्त्याने चालले आणि ट्रक माझ्यावर धडकली, त्यांचा चेंदा मेला झाला. म्हणजे एका महिन्यात मला ह्या युट्यूब वाल्यांनी, ह्या कॅमेरेवाल्यांनी 2दा मारलं. आता तुमच्या पुढं का भूत उभं आहे? आणि हे फक्त 100-50 रुपयासाठी का? यांना काय कीर्तनातलं कळत आहे का? त्याला काय माहिती आपण घेतला का गवळण घेतली? त्याला काय त्याला मारून 5-7 हजार मिळाले बस. आता लाईक झालं म्हणजे आता मला मारले ते कसे? मी त्यांना 10-15 हजार रुपये. त्यांना काय घेणं इंद्रिकर मोरू नाही तर काही करू. TRP वाढला बाबा खलास. 2दा मारलं मला ह्या महिन्यात. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला, विषय जमला. लगेच क्लिप इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले. खाली लगेच कमेंट, तो नालायकच म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणारा आतली चटी नाही, तो मला नालायक. खरंय का खोटं? आणि फक्त 100-50 रुपये. मग माझ्याकडेच मागायची, महाराज 5,000 द्या. मी नाही दिले मग बोला ना. माझ्या मुळाव का उठता? 2दा मरून माणूस जिवंत आहे म्हणजे विशेष का नाही? ते बी एका महिन्यात. म्हणून मी यांना समोर सुद्धा आता लाईव्ह येऊ नाही गेला, नाही तर हळूच खुटी डोका. आपण म्हणलं ना ते युट्यूबला कसं काय पडलो. आता जर यांना विचारलं ना, यांनी जर मारली समजा जग थोडं टाकलं युट्यूबला कीर्तन, तर आपण त्यांना फोन करू. आमच्याकडे फोन असतात त्यांचे सगळ्यांचे. आपण यांना फोन करून विचारलं तुम्ही युट्यूबला कसं काय टाकलो, गावचं म्हणणं होतं. मी काय लावित नव्हतो, पण यात्रा कमिटी म्हणली तुम्ही लावा, त्यांनी टाकाय सांगितलं. मग यात्रा कमिटीला पैसे द्यायला पाहिजे नाही ना. खरंय का खोटं आहे? आता एवढं करू विनोद समजू नका. असेल त्याला पर्याय निघतात, पण कमेंट्स करून एखादीची जिंदगी बर्बाद करू नका. गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा
प्रबोधनकार इंदोरीकर महाराज आपल्या सावे गावाला एवढी मोठी पर्वणी राबली. महाराजांचा सन्मान समस्त ग्रामस्थ मंडळी सावे आणि संस्थान कमिटीच्या वतीनं होतोय. 1-2 मिनिटं वेळ द्यायची सर्व भाविकांना विनंती आहे. महाराजांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा आपण सन्मान करणार आहोत. समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी सावे यांच्या वतीनं या महाराज. आणि स्टेजवर गर्दी करू नका, जास्त गर्दी करू नका, कुणी येऊ नका स्टेजवर, विनंती आहे. गोंधळ गर्दी होता कामा नये.